नमस्कार मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. दुधाच्या भावात आता तब्बल 2 रुपयाची वाढ ही 21 जून या दिवसापासून होत असून अखेर दूध उत्पादक शेतकऱ्याच्या प्रतीक्षेला आता यश मिळालेलं आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त दूध, पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ पकडल्यानंतर दुधाचा तुटवडा हा जवळजवळ 30% झाला होता आणि या 30% झालेल्या दुधाच्या तुटवड्यामुळे दुधाचे भाव हे वाढणारच होते, पण कधी वाढतील हे सांगता येत नसल्या कारणाने 4 दिवसापूर्वी आपण दुधाचे भाव हे अचानक वाढणार या थंबनेलनुसार व्हिडिओ बनवला होता आणि अखेर 4 दिवसानंतर आता दुधाचे भाव हे वाढले आहेत. पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना हे लक्षात घ्या की फक्त सध्या तरी अमूल डेअरी या कंपनीनेच दुधाचे भाव हे सध्या वाढवलेले आहेत. कारण बरेच दूध उत्पादक पुन्हा कमेंट करतात की आमचे वाढले नाहीत अथवा तुम्ही खोटं बोलताय, असं नाही. सध्या फक्त अमूल दूध कंपनीने 2 रुपयांनी भाव वाढवून आता प्रति लिटर 41 रुपये म्हणजे गाईच्या दुधाला 3.5 फॅट आणि 8.5 SNF यासाठी 41 रुपये दर हा देण्यात आलेला आहे. तर म्हशीच्या दुधाला हा 6.0 फॅट आणि 9.0 SNF साठी 53 रुपये भाव हा 21 जून 2026 पासून लागू करण्यात आलेला आहे. इतर दूध संघही लवकरच आता 2 रुपयाची भाववाढ ही जाहीर करतील आणि तुमची जर डेअरी वेगळी असेल किंवा दूध संकलन केंद्र वेगळे असेल तर तुम्हाला देखील या दूध वाढीचा लाभ हा मिळेल आणि सर्व राज्यातील सर्व दूध उत्पादकांना आता येत्या 8 दिवसात 2 रुपयाची भाववाढ ही होणार आहे. त्यामुळे दूध संघ कुठलाही असो, सध्या जरी अमूलची दरवाढ असली तरी बाकीही दूध संघ आता किंवा दूध कंपन्या या भाववाढ करून तुम्हा सर्वांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे. ही भाववाढ फक्त दुधाचा तुटवडा हा खूप मोठ्या प्रमाणात होणार होता, कारण आता दुष्काळी परिस्थिती असल्या कारणाने चारा टंचाई असेल किंवा पाण्याची उपलब्धता असेल या कारणाने देखील आता दुधाचे भाव वाढणारच होते. पण यात सर्वात मोठा इफेक्ट तुकाराम मुंढे यांच्यामुळे झाला आहे असे समजायला काही हरकत नाही. त्याचा इफेक्ट ही चांगला झालेला आहे. त्या धडाडीच्या भेसळ विरोधी कारवाईमुळेच राज्यातील दुधाचा तुटवडा हा 30% सध्या तरी आहे हे उघड झाले आहे आणि ते 30% दूध हे भेसळयुक्तच राज्यभरात वापरले जात होते. त्यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल आणि भविष्यातही आणखी दुधाचे भाव वाढत 50 ते 60 रुपयाच्या आसपास हे दुधाचे भाव जातील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.